आजीच्या गोष्टी. गिर्हा. भूतांच्या गोष्टी ही एक नशा आहे. ज्याला लागते ते तहान, भूक, भीती सगळं काही विसरतात आणि नकळत त्या गोष्टींकडे आकर्षिले जातात. मोठमोठी लोक, अगदी भूतांना न मानणारी लोकही या गोष्टी ऐकायला धडपडत असतात. मग ती छोटी आणि तिचा भाऊ ते का यापासून लांब राहतील? कालची मानकाप्याची गोष्ट ऐकून घाबरलेली छोटी आज मात्र पुन्हा एकदा तो थरार अनुभवायला तयार झाली होती. आपल्या भावासोबत आजही रात्री सगळे झोपल्यावरती आपल्या घरातून बाहेर आली. घरातून वाट काढत ते पुन्हा एकदा आजीच्या घरात आले. आजी, आजी, आम्ही आलो आहोत. तू आहेस का घरात? छोटीने घाबरतच घरात आत वाकून विचारले. आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. ते घरात आत शिरले. आजी, आजी. 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली. आज काही आजीचा पत्ताच नव्हता. घाबरलेली, थकलेली ती मुलं आजीच्या खाटेवर जाऊन बसली. खाटेवर बसताच घराचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला. मुलांचे डोळे मोठे झाले. बाहेर आजी आली होती. छोटी, तू आलीस? मला वाटलं काल घाबरलीस तर आज येणार नाहीस की काय? मुलं गप्प होती. ती आजीचं भयानक रूप पाहून आजही थरथरत होती. आजी हळूहळू मुलांच्या जवळ खाटेवर येऊन बसली. तुम्हाला भूताची गोष्ट ऐकायची आहे ना? मुलांनी होकारार्थी मान हलवली. ऐका तर मग. आजच्या गोष्टीचं नाव आहे गिर्हा. आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात घडलेली. दूर जंगलाशेजारी एक छोटंसं गाव होतं. तिथली जागा शेतीसाठी योग्य नव्हती, म्हणून तिथल्या लोकांची शेती फारच मोजकी होती. त्यामुळे ते जंगलातील फळं, कंद, प्राणी तसेच नदीतील माशांवर आपलं जीवन जगत असत. त्या जंगलातून एक नदी जात होती. नदीच्या कडेला एक प्रकारची दलदल होती. दलदलीतूनच पुढे गेल्यावर खोल नदी होती. ही माणसं एकत्रच आठवड्याच्या काही ठराविक दिवशी मासे पकडायला नदीवर जात असत. पण त्या नदीविषयीची एक वेगळीच भीती या माणसांच्या मनात घर करून होती. पूर्वीची माणसं आधीच या नदीबद्दल बरंच काही चांगलं वाईट बोलून गेली होती, पण गावातील लोकांना याबद्दल कधीच कसला अनुभव आला नव्हता. तसंही सूर्य मावळल्यानंतर आजवर कोणीही त्या नदीच्या वाटेवर त्यांचं पाऊल ठेवलं नव्हतं. सकाळचा प्रहर होता. आज तो दिवस होता. आज सगळे मासे पकडायला त्याच नदीवर जाणार होते. बाब्या आणि दादू हे मासे आणि खेकडे पकडण्यात तरबेज होते. त्यांच्यासोबत अजून 4 माणसंही होती. असे हे एकूण 6 शिकारी नदीच्या दिशेने निघाले. जुना पूर्वीचा काळ. सगळे अनवाणीत जंगलातून चालले होते. काट्याकुट्यातून जंगलातून वाट काढत ते एकदाचे नदी किनारी पोहोचले. हळूवार वाहणारी ती नदी. तिचा किनारा तर खूपच शांत होता, कारण त्या किनाऱ्याला एक प्रकारची दलदल होती. सर्वांनी पाठीला अडकवलेले भाले काढले. त्यांचा म्होरक्या एक अनुभवी माणूस तिथेच उभा राहून जंगलावर नजर ठेवून होता. आणि हे 5 शिकारी पाण्यात उतरले. कसलाही आवाज न करता हळूवार. बाब्या आणि दादूही त्यातच होते. म्होरक्या या सगळ्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होता. पाण्यात उतरताच एक अनामिक भीती का कुणास ठाऊक त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत होती. कोणी तोंडातून एक शब्दही उच्चारत नव्हतं. हा तिथला नियम होता. माशांना म्हणे सगळ्यांची जाणीव होते. हेच त्यामागचं खरं कारण होतं का दुसरं काही हे त्या देवालाच माहीत. नेहमीप्रमाणे आजही त्यांना चांगलीच शिकार मिळत होती. मोठमोठे मासे आपल्या भाल्यांनी पकडून ते त्यांना एका रस्सीत ओवत होते. काही वेळानंतर त्यांच्या म्होरक्याची यांना साद ऐकू आली. आज त्याने काहीशी लवकरच साद घातली होती. तसे हे सर्वच किनाऱ्याला यायला निघाले. किनाऱ्यावर येत असताना
त्या चिखल्यात दादूच्या पायाला काहीतरी जाणवलं. पायाखाली काहीतरी होतं, एखाद्या जनावरासारखं. त्याने पायानेच ते काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला, तसं ते झपकन बाजूला सरकलं. दादू ते शोधण्याचा प्रयत्न करू लागला. तोच त्यांच्या मोरक्याची दुसरी हाक त्यांना ऐकू आली. ते सर्वच किनाऱ्यावर आले. या गावचे काही नियम होते. गाव छोटं असल्याने ते एका कुटुंबाप्रमाणेच चालायचं. दिवसभराची शिकार असो किंवा शोधून आणलेले कंद, काहीही असो, ते समान वाटले जाई. कुटुंब म्हटलं तर थोडे मतभेदे आलेच. बाब्या आणि दादू दोघेही त्यांच्या म्होरक्यांच्या थोड्या विरोधात होते. त्यांच्या मनातील ही खतखत आज बाहेर पडत होती. त्यांच्यानुसार ते शिकारीसाठी सर्वात जास्त मेहनत घेत असत, पण त्यांच्या वाट्याला मात्र तितकंसं येत नसे. म्हणून मग आज त्यांनी एक योजना आखली. आज रात्री कोणाच्याही नजरेस न पडता ते त्या नदीवर शिकार करायला जाणार होते. रात्र झाली. सगळे गावकरी गाढ झोपले होते. तसा बाब्या हातात मशाल घेऊन घराबाहेर पडला. त्याने ती मुद्दामून पेटवली नव्हती. दादूला सोबत घेऊन अंधारात वाट काढत ते नदी किनारी जायला निघाले. रात्री जंगली श्वापदांची एक अधिकची भीती त्यांना होती, पण त्यांच्या मनातील रागाने, द्वेषाने त्या भीतीवर मात केली होती. अखेरीस ते त्या नदीवर पोहोचले. आपल्या हातातील मशाल पेटवून त्यांनी ती एका झाडावर अडकवली. रात्रीचा गार वारा सुटला होता. तो झाडांमधून जोरजोरात वाहताना एक वेगळाच भयानक आवाज करून जात होता. त्यांनी हे धाडस करायचं ठरवलं जरी असलं तरी ते आज पहिल्यांदाच एवढ्या रात्रीचं शिकारीला आले होते. त्यातच त्यांना तिथे काहीसं वेगळं जाणवत होतं. जणू कोणीतरी त्यांच्या सतत मागावर आहे. कोणी सतत त्यांना लपून पाहत आहे. तशी त्यांच्या अंगातून भीतीची एक लहर जाई. पण हे कोणी कोणास बोलून दाखवत नव्हतं. ते दोघेही पाण्यात उतरले. पाठीवरचे भाले हातात घेतले आणि मशालीच्या उजेडात ते किनाऱ्यावरच शिकार करू लागले. ते शिकार करण्यात इतके मग्न झाले होते की त्यांच्याकडे पाण्यातून कोणीतरी रोखून पाहत आहे याची त्यांना फुसटशीही कल्पना नव्हती. त्या भयानक आकृतीने तिचं अर्ध डोकं पाण्यातून बाहेर काढलं होतं. ती हळूहळू यांच्या जवळ, अजून जवळ येत होती. ते दोघेही चिखलात मासे पकडत असतानाच दादूचा पाय कोणीतरी घट्ट पकडला. दादूला काहीच समजेना. तो जोरात ओरडला. काही समजायच्या आतच त्या आकृतीने दादूला पाण्यात खेचलं. अचानक झालेल्या या हल्ल्याने दादूच्या हातचा भाला निसटला. त्या राक्षसाने दादूला पाण्यात बुडवायला सुरुवात केली. दादू जोरजोरात हातपाय हलवू लागला, पण त्याची शक्ती फारच अपुरी पडत होती. बाब्याला काहीच कळेना तो कोणी प्राणी आहे की दुसरं काही. कसलाही विचार न करता तो आपल्या मित्राच्या मदतीसाठी धावला. त्याने पाण्यात आपला भाला घुसवला. कर्कश भयानक आवाज काढत एक राक्षसी आकृती पाण्यातून बाहेर आली. ते काहीतरी भयानकच होतं. तिला पाहताच बाब्या धडपडला. तो आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर आला. त्या राक्षसाने त्याच्या शरीरात घुसलेला भाला खेचून बाहेर काढला. बाब्याच्या डोळ्यात देखतच त्याने दादूला पाण्यात बुडवले. काही वेळाने पाण्यातील दादूची धडपड शांत झाली. तसा तो राक्षस पाण्यात हळूहळू नाहीसा झाला. बाब्या ओरडत आणि रडत गावात पोहोचला. त्याने सर्वांना घडलेला प्रकार सांगितला. त्या रात्रीनंतर गावकऱ्यांनी एकमताने त्या नदीकडे जाण्याला बंदी आणली, कारण तिथे गिरहा राहत होता. या घटनेला आता बरीच वर्ष होऊन गेली होती. गाव आता पूर्णपणे विकसित होऊन जंगलापासून थोडं लांब दुसरीकडे स्थलांतरित झालं होतं. गावात मोठी विहीर बांधल्यामुळे त्या नदीचा आणि गावाचा आता फारसा काही संबंध राहिला नव्हता. पण त्या नदीतील गिरहाच्या गोष्टी मात्र तशाच चर्चेत होत्या. त्यात अजून एका गोष्टीची भर पडली होती, ती म्हणजे गिरहाच्या केसांची. असं म्हटलं जाऊ लागलं की गिरहाचे केस जर कोणाला सापडले तर ती व्यक्ती गिरहावर संपूर्ण ताबा मिळवू शकते. गिरहा हा त्या व्यक्तीच्या कायम आज्ञेत राहतो.
याच गिरहाच्या केसांच्या हव्यासापोटी अनेकांनी त्या नदीत आपले जीव नाहक गमावले होते. गिरहा अजूनही तिथेच राहत असल्याच्या अफवा चर्चेत असल्यामुळे सहसा कोणी त्या नदीकडे फिरकत नसे. बिरजू हा गावातील एक चतुर आणि तितकाच स्वार्थी माणूस होता. लोकांना व्यवहारात चुना लावून एकाचं दोन सांगून हा त्यात आपला फायदा करून घेई. फार वर्षांपासूनच तो या नदीवरच्या गिरहाच्या शोधात होता. एका दोघांना खोटं आमिष दाखवून त्याने त्यांना रात्री एकटंच त्या नदीवर धाडलं होतं. समोरील संकटाशी अनभिज्ञ असलेले ते त्या नदीवर गेले देखील, पण बिरजूच्या डोळ्यांदेखत गिरहाने त्यांना नदीत ओढलं होतं. आज बिरजू हेच सगळं पुन्हा एकदा आजमावणार होता. एका गावच्या पोराला घोळात घेऊन त्याने एक गोष्ट रचून त्याला सांगितली. त्या जागी म्हणे सोन्याचे छोटे दगड सापडतात. आपल्याकडचा खोटा दगड दाखवून त्याने त्याच्या मनात आमिषाचं जाळं टाकलं होतं. आजची रात्र खास होती, कारण आज बिरजूही त्या मुलासोबत तिथे जाणार होता. बिरजू स्वतःशीच हसत होता. तो रात्र होण्याची वाट पाहत होता. अखेर ती वेळ आली. बिरजूच्या चेहऱ्यावर आता आसुरी हास्य होतं. तो सर्व तयारीनिशी गिरहाची शिकार करायला जाणार होता. त्या मुलाला सोबत घेऊन बिरजू नदीच्या दिशेने निघाला. रात्रीचा घनदाट अंधार चिरत कंदिलाच्या उजेडात ते वाट काढत चालले होते. मधूनच कोल्ह्यांचं ओरडणं त्या मुलाला कापरं भरवत होतं. बिरजू मात्र वेगळ्याच विचारांत हरवला होता. काही वेळातच ते त्या नदी किनारी पोहोचले. बिरजूने झोळीतून एक मजबूत रस्सी काढली. त्याचं एक टोक त्याने त्या मुलाच्या कमरेला बांधून दुसरं टोक एका जाडजूड झाडाला बांधलं. बिरजूने इशारा केला तसा तो मुलगा हळूहळू नदीत उतरला. स्वतः बिरजू मात्र त्या झाडाजवळ उभा राहिला. काही वेळ तसाच शांततेत गेला. पाण्यात दूरवर काहीतरी हालचाल दिसू लागली. तिथे गिरहा आला होता. त्याने पाण्यातील हालचाल हेरली होती. तो त्या मुलाच्या जवळ येऊ लागला. बिरजू हे भयानक दृश्य नदीकडेला उभं राहून पाहत होता. काही कळायच्या आतच गिरहाने त्या मुलाचा पाय पकडला. त्याची पकड एखाद्या मगरीच्या जबड्यासारखीच घट्ट होती. तो मुलगा मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागला. पण बिरजूला तर हेच हवं होतं. गिरहाने त्या मुलाला पाण्यात आत बुडवलं. तो त्याला नदीच्या खोल पात्रात घेऊन जाऊ लागला, पण ती रस्सी त्याला बाधा बनत होती. आता बिरजूची वेळ होती. गिरहा त्या मुलामध्ये गुंतला होता. बिरजूने तीक्ष्ण सुरा बाहेर काढला. तो लगेच पाण्यात उतरला. गिरहा त्या मुलाला खेचत असतानाच बिरजूने गिरहाचे काही केस कापले. आजी, बिरजूला गिरहाचे केस मिळाले होते. मग आता तो गिरहा बिरजूचा कायमचा गुलाम झाला होता? नाही, गोष्ट अजून संपली नाही. बिरजूला गिरहाचे केस मिळाले होते, पण गिरहा त्या मुलाला तिथेच टाकून रागात बिरजूवर धावून गेला. तो बिरजूचं काहीच वाकडं करू शकत नव्हता. नशिबाचे फासे फिरायला वेळ लागत नाही. गिरहाच्या तावडीतून सुटलेला तो मुलगा कसा तरी जागेवर उभा राहिला. त्यामुळे त्याच्या कमरेभोवती गुंडाळलेली दोरी ताठरली गेली. ज्यात बिरजूचा पाय अडकून तो धडपडला आणि त्याच्या हातून गिरहाचे केस खाली पडले. संपूर्ण जंगल बिरजूच्या किंकाळीने हादरलं होतं. गिरहाने एकाच रात्री त्या दोघांचा पाण्यात बुडवून जीव घेतला होता. झाडाला बांधलेली दोरी अर्धी तुटलेल्या अवस्थेत होती. असं म्हणतात, आजही रात्रीचं कोणी त्या नदीवर गेलं तर गिरहा त्या व्यक्तीला पाण्यात खेचून त्याला पाण्यात बुडवून तो त्या व्यक्तीचा जीव घेतो. तो आजही तिथेच लपून राहतो, आपल्या नव्या सावजाची वाट बघत. हे ऐकताच छोटी जोरात ओरडली. ती किंचाळतच घराबाहेर आली. तिचा भाऊही पळत बाहेर आला. त्यांना पळताना पाहून आजी बोलली, छोटी, कुठे पळतेस? आज पळतेस, पण उद्या परत येशील ना आजीच्या गोष्टी ऐकायला? आजीच्या गोष्टी. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित
अपडेट मिळत राहतील। इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।